ताई, आपण पण त्याच्या मागे जायला पाहिजे होतं काय? काय गो, तुम्ही दोघी इथे काय करताय? अगं काय विचारते मी, असं एकमेकींकडे काय बघताय? आई, इरा इरा? काय इरा? आई, इरा बाहेर गेली. इरा बाहेर गेली? पण कुठे आणि या वेळेला? तुम्ही अडवलं का नाही तिला? आम्ही तिला हाका मारल्या पण ती थांबली नाही आणि काही सांगितलंही नाही. अगं मूर्खांनो, म्हणून तुम्ही तिला जाऊ दिलेत का? मूर्खात का ग? का अक्कल विकून खाल्ली? काय झालं आई? इरा कुठेतरी बाहेर गेले म्हणे. बाहेर गेली? कुठं गेली आहे? अरे म्हणजे माहित नाही, या दोघींनी विचारायचा प्रयत्न केला पण काही सांगितलंच नाही तिने. ए बावळट, काय झालंय नेमकं? अहो, आम्ही पाहिलं तिला बाहेर जाताना. काळजीपोटी विचारलं कुठे जाते पण काही बोलली नाही. हो आणि खरंच आम्हाला माहित नाही ते कुठे गेली. आमच्या मनात पण आलं की तिच्या मागे जावं पण काही कळलं झालं. हो कळलं म्हणजे काय? हा, जायचं मागणं. माझी बिचारी पोर डोक्यात राग घेऊन कुठे गेल्या काहीच माहित नाही. तिच्या डोळ्यासमोर तिच्या संसाराची स्वप्न उद्ध्वस्त झाली. बिचारी काय करेल ती? ताई, तर तिच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल. अरे शांत बस रे बाबा, जरा हळू बोल. सावी आणि धैर्याला कळलं ना तर उगाच प्रॉब्लेम होती. अरे वा 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 वा, म्हणजे माझ्या पोरगीच्या जीवापेक्षा तुला धैर्य आणि सावीची काळजी. मस्त मस्त. अरे शांत बस रे बाबा जरा. आणि तुम्ही दोघं काही इथे आता तोंड बघत थांबणार आहात का? जा, इरा कुठे असेल ना तिला शोधून काढा. अरे बघा, इराला घेतल्याशिवाय परत येऊ नका. जावा. चल रे. ताई, इराला काय झालं तर दया काय चीज आहे कळेलच तुला. जरा शांत बस. आजवर शांतच बसलो ताई, पण आता नाही. नाही आता. ही मूर्ख इरा कुठे गेली असेल कोणास ठाऊक. भास्कर, ए भास्कर, हे भास्कर, आहे दादा.
नायकांच्या इकडची बासुंदी पिणार आहेस काय? तुला काही येड लागलंय का रे? डोक्यावर पडलायस? हा? अरे गाडी कशाला थांबवली इकडे? उतरलास कशाला? अरे त्या हिराला हुडकायला जायचंय, विसरलायस का? अरे जायची कुठे तरी निघून ती. अरे दादा, इराला हुडकून काय होणार? काय होणार आहे? अरे तो मामाना जीव घेईल जर हिरा सापडली नाही तर. कळतंय का तुला? जीव घेईल? कोणाच? आईचा ना. आपला काय संबंध? त्या इराचं जे काय बरं वाईट व्हायचं ना होऊ दे, त्यात आपलाच फायदा आहे. अरे दादा, आपल्याला काय पाहिजे? आपल्याला हे लग्न थांबवायचं आहे का नाही? करेक्ट आहे. मग ह्याच्यापेक्षा चांगली संधी कोणती असणार आहे? भास्कर, लय हुशार निघालास रे तू. चल बासुंदी पिऊ. दादा 2 बासुंदी द्या. पण ऐक ना, आईला काय सांगायचं? आईला बसू दे, टेन्शन घेत. हिरा गेली बोंबलत. चल बासुंदी पिऊ. हिरा, अगं काय चाललंय तुझ्यासोबत हिरा? हिरा पोरी, हिरा. अरे अरे देवा, देवाचं का वागायला लागलायस रे? देवाचं का वागायला लागलायस? अरे अरे माझी गुणासारखी पोर आणि तिलाच सगळं भोगायला लागायला लागले रे. तिलाच भोगायला लागायला लागले. हिरा बाग, हिरा, अगं जिथं कुठं असशील तिथं परत एक तुझा वाट बघायला लागलाय. हिरा, या हिराचं काय करावं तेच कळत नाही. यांच्यामुळे झालंय सगळं. मुजुमदारांच्या पापाची शिक्षा पोरी तू करून घेऊ नकोस ग. बसली आहे ही, हिच्यामुळे झालंय. बाद झालं तर या. काय पास? तुला सांगितलं एकदा मी, हिराला शोधून काढू म्हणजे काढू आज. तुझ्या म्हणण्यानं जर जग चालत असतं तर आतापर्यंत माझी पोर या घरची सून झाली असती. सून. अगं काळजी वाटायला लागली ग, काळजी वाटायला लागली. कुठं असेल माझी पोर? आणि तू तू फक्त इथंच बसून काय होणार नाही तिला, काय होणार नाही तिला हेच म्हण. गप्प बस रे. गेलेत ना ते दोघं शोधायला? गेली ती दोघं. त्यांच्याच्या ना आजपर्यंत एक तरी काम झालंय का? ठीक आहे, तुला त्यांच्यावर विश्वास नाहीये ना? मग चल माझ्या बरोबर. अख्खा कोल्हापूर पालथे घालावं लागलं ना तरी चालेल, पण जोपर्यंत हिरा सापडत नाही ना तोपर्यंत घरीच येणार नाही. आता चल 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 चल.